राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौहान स्वागत करतो तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज आले पिकात उभे आहोत। आले पिकातील सध्या येणाऱ्या समस्या आणि सध्याचे वातावरण यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। सध्याचे जे वातावरण आहे, आपल्याला वाटत होते की ऑक्टोबरमध्ये थंडी पडून जाईल किंवा पावसाचे जे वातावरण आहे, परतीचा पाऊस जो रिटर्न चालला जाईल माघारी, परंतु परतीचा पाऊस लेट झाल्यामुळे वातावरणात जे बदल झाले ते अद्रक या पिकाला अनुकूल न ठरल्यामुळे अद्रक पिकात मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला सध्या स्थितीत सुद्धा बघायला भेटत आहे। जे प्लॉट सुरुवातीला लागलेले नव्हते, असे काही दरी या गावचे काही प्लॉट होते, परंतु ह्या ऑक्टोबरच्या हिटमध्ये ते सुद्धा आपल्याला लागताना बघायला भेटलेले आहे। यासाठी आपल्याला काळजी घेणं कोणती आवश्यक आहे, तर यासाठी आपण एकरी ट्रायकोडर्मा 2 किलो जर का आपण जैविक करत असेल तर त्यामध्ये सुडोमोनास 1 किलो याचा वापर करणे जैविकरित्या अत्यंत आवश्यक आहे। तसेच केमिकलमध्ये जर का आपण विचार केला तर आपण केमिकलमध्ये भरपूर सारे बुरशीनाशक जे की सड नियंत्रणासाठी 8 दिवस प्रभावी असे रिझल्ट देत असतात। त्यामध्ये एलाइट, रोको, ब्लिओ कॉपर, मेटॅलॅक्झिल, बेनॅलॅक्झिल प्लस मॅनकोझेब असे वेगवेगळे घटक आपण आलटून पलटून 8 दिवसाच्या सड नियंत्रणासाठी वापरू शकतो। स्पेसिफिक असं एकही प्रोडक्ट सड नियंत्रणासाठी नाही, परंतु आपल्याला जर का आपल्या उत्पादनात किंवा सडमध्ये नियंत्रण जर करायचे असेल तर निश्चितच आपल्याला या बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करणे आवश्यक आहे। तसेच या टेम्परेचरमुळे झाले काय, पाऊस झाल्यानंतर जे टेम्परेचर झाले, आपण प्लॉटला पाणी न दिल्यामुळे एकदम वरचा पाऊस आणि आता पडलेलं टेम्परेचर यामुळे जी गरमाट तयार झाली, यामुळे सुद्धा भरपूर ठिकाणी आपल्याला दमट वातावरण तयार झाल्यावर ज्या हानिकारक बुरशी आपल्या प्लॉटमध्ये बाहेर येत असतात, ज्या चांगल्या बुरशी त्या थंडीत वर्क करतात, ज्या वाईट बुरशी त्या दमट वातावरणात अतिशय सुंदररित्या काम करतात। थंडीमध्ये सड थांबण्याचे हेच मेजर कारण आहे। जेव्हा थंडी पडते तेव्हा ते जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे ते इनॲक्टिव्ह स्वरूपात आपल्याला आपल्या जमिनीत पडलेले असतात। त्यांच्या आपण 4 वर्षानंतर जरीसुद्धा लागवड त्या ठिकाणी केली तरीसुद्धा आपल्याला सड लागण्याचे चान्सेस याच कारणात असतात। परंतु काही पिकं आपण आलटून पालटून घेतल्यानंतर त्यामध्ये सडचा प्रादुर्भाव आला तरी त्या पिकावरती इम्पॅक्ट हा होत नाही। परत या दमट वातावरणात वाढत असलेला नेमॅटोड अत्यंत त्रासदायक जो समस्या आले पिकात आहे ती म्हणजे नेमॅटोड। आले पिकातील कॅन्सर आपण या रोगाला म्हणू, याचं नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक ठरत असते। ज्यावेळेस अन्नद्रव्याचा साठाच जर का आपल्या पिकाला भेटला नाही तर आपलं पीक हे रोगाला बळी निश्चितच पडते। रोगाला बळी पडू नये यासाठी आपण आपल्या प्लॉटच्या खाली मुळ्या सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे। आता प्लॉटमध्ये व्हिजिट करत असताना सध्यासुद्धा आपण खडा उपटला, परंतु आपल्याला मनसोक्त असा जारवा बघायला भेटला नाही व परत आपण जी मुळी काढली तिला नेमॅटोड थोड्याफार प्रमाणात आहेच आणि ही मुळी पूर्णपणे लाल पडलेली मुळी लगेच तुटून येते। या मुळीचं अन्नद्रव्य आपल्याला जरी आपल्या डोळ्याने दिसत असेल तरी हिचा अन्नद्रव्याचा जो साठा आहे पिकाला तो होत नाही। यामुळे काय होते, आले पीक वरती पिवळे पडते, तसेच येणाऱ्या बुरशींना बळी पडते। आपण खड्याच्या बाजूला बघत असाल, हे हुंडेबाधे किंवा गदे फुलं आपण याला म्हणतो। आले पीक जेव्हा 120 दिवसाचे कंप्लीट होते त्यानंतर आपल्याला आले पिकात हे असे गदे फुलं बघायला भेटतात। हे इंडिकेशन आहे की आपल्या प्लॉटमध्ये जो फुटवा आहे तो जमीन लगत येणार आहे। या फुलाला सुद्धा नंतर एक फुल येत असतं, म्हणजे आपल्या प्लॉटची ज्या 2 स्टेजमध्ये वाढ करत असतं, पहिली स्टेज कव्हर होऊन जाते, त्यानंतर आपल्या आले पिकाला खाली वजन येण्यास मदत होत असते। हे जर का आपल्या आले पिकात जास्त दिसत असेल तर घाबरून देण्याचे काही एक कारण नाही। आले पिकात सध्या जर का आपल्याला निश्चित चांगला फुटवा पाहिजे असेल तर आपल्याला 1 किलो मॅजिक ड्रिप त्यासोबत 1 लिटर एक्सटेंड या घटकाचा वापर करणे आवश्यक आहे। तसेच प्रत्येक आले प्लॉटमध्ये पिवळेपणा घालवण्यासाठी 6% फेरस 500 ग्राम त्यासोबत झिंक ऑक्साईड 39% 500 मिली प्रति एकर देणे ड्रिपद्वारे अत्यंत आवश्यक आहे। त्याबरोबर आपण जर का नेमॅटोसाईडचा वापर करत असेल तर त्यामध्ये आपण महिंद्रा कंपनीचे नेमोएक्स वापरू शकता। ते दिल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या रोजी आपल्याला ह्युमिक प्लस मायक्रोरायझा देणे अत्यंत आवश्यक आहे। आपण दिलेल्या वॉटर सोल्युबल किंवा जे आपण मायक्रोन्यूट्रिएंट देत आहोत त्याची उपलब्धता मुळीद्वारेच होणार असून त्यामुळे मुळी चांगली ठेवणे प्रथम कार्य आपले हे ठरणार आहे। तसेच यानंतर ऑक्टोबरची हीट जेव्हा संपेल 10 दिवसानंतर त्या अगोदरच आपल्याला आपल्या प्लॉटला एक जैविक स्लरी जाणे अत्यंत आवश्यक आहे। त्या स्लरीचा सध्या टाईम आहे। स्लरी देण्यात आपल्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, तसेच फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे तिन्ही बॅक्टेरिया आपल्याला गूळ, ताक
याची स्लरी करून पूर्ण प्लॉटला देणे अत्यंत आवश्यक आहे. नंतर देत असताना वॉटर सोल्युबलचा मारा तो लगेच आपल्या प्लॉटला उपलब्धता करून देणे. तसेच जमिनीत पडलेले आपले पूर्वीचे अन्नद्रव्य NPK किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य यांचासुद्धा पुरवठा आपल्या पिकाला चांगल्या प्रतीने होणे यासाठी आपल्याला ती स्लरी देणे आवश्यक ठरणार आहे. यानंतर सध्या परिस्थितीत आपण काय वापरावे तर आपण प्रति एकर 5 लिटर DF चांगल्या कंपनीचे याचा वापर करणे आवश्यक आहे. DFमध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कोबाल्ट, बोरॉन यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्य भेटून आपल्या झाडाची परिपूर्ण वाढ ही भेटत असते. सध्या आलेचे बाजारभाव बघितले तर आपण 2000पासून तर 4500पर्यंत चांगला आले जात आहे. भावाची जर का विचार केला तर भावाचे सुद्धा चान्सेस वर जाण्याचे आहे. त्यामुळे आले प्लॉटला जेवढा जीव लावता येईल तेवढे लावणे आवश्यक आहे. व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तसेच माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.